अंजनगाव सुर्जी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे यांची जाहीर सभा झाली। अंजनगाव सुर्जीतील प्रभा मंगलम येथे झालेल्या सभेला महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे, उभाटाच्या प्रीती बंड, काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काँग्रेस नेत्यांनी बळवंत वानखडे यांना निवडून देण्याचे आवाहन केले। या सभेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद सुद्धा दिला। जिल्हा परिषदेचे परमनंट उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे परमनंट उपाध्यक्ष विक्रांत चव्हाण साहेब, आदरणीय बाळासाहेब मोठ्या अचलपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय कल्याण सभापती आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आमचे सरकार आमचे आमचे उपसभापती काँग्रेस आहेत, मामा शिवराव आणि या बैठकीची उपस्थित असलेले सर्व आपल्याला माहिती आहे की ही बैठक कशासाठी ठेवली। एक कौटुंबिक चर्चा या निमित्तानं घडावी, सर्व लोक एकत्रित यावे, हे महाविकास आघाडीचे सर्व घटक एकत्र येऊन त्यावर चर्चा व्हावी, त्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक आहे। ती खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या चर्चेसंदर्भात तरी एक मला काही फारसे मी तर हे म्हणेल की नेहमीच आपण बोलतो, नेहमीच आपण चर्चा करतो, पण आज त्याला आपल्याला साधारण नव्हतं। त्या निवडणुकीच्या संदर्भात एक आदरणीय फेरफार होतो यासाठी की ही जी निवडणूक आहे ही 2024ची अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे। ती खऱ्या अर्थानं देशाचं संविधान वाचवण्यासाठी लढाई आहे। ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर मला माफ करावं आणि तुमचा एक स्वाभिमान तो दिल्लीत पाठवावा एवढंच या प्रसंगी विनंती करतो। आणि हा उद्योग आणून तो उद्योग आणून एकही उद्योगाला येणार नाही, फक्त त्याला जमीन दिले गेले आहे। रामदेव बाबाने 500 एकर जमीन दिली, अजून एकही विहिर तिथे लागली त्या लोकांचे अजूनही पैसे मिळाले, त्यांच्या जमिनी गेल्याचे भूमिक झाले सांगितलं गेलं होतं त्यांना। रोजगार उपलब्ध करून दिले शिवसेना नेता आदरणीय पाहिले नाही, फक्त 300 रुपयाची ही भरती काम करणार
आणि त्यांचे मागं फिरत आलं. जिथं गेले तिथं फक्त नमस्कार केला. त्याच्यापेक्षा जास्त मताने बोलावं. म्हणजे आमदारकीचा विषय कसा झाला, तिकीट मागितली नाही, तिकीट होतं घरबसल्या नाही. खासदारकीसाठी आपण अजूनही दिल्लीला म्हटलं की उभं राहिलं, अजूनही उभा राहतो नव्हता. ते चालत आलं. मग निधी फॉर्मसाठी कोणा नेत्याकडे गेलो नाही, कोणी नेते पाहिजे नाही, एखादा फोन लावला नाही, कोणाजवळ असं बोललो सुद्धा नाही की मी उभा राहतो, मला तिकीट आहे. तिकीट आहे निधी फॉर्म म्हणजे मला काय माहिती, निधी फॉर्म घेऊन भाऊ एकदम सकाळीच तयार फॉर्म भरत फॉर्म लावायसाठी 20 तारखेला फॉर्म भरण्यासाठी गेलो. म्हणजे निधी फॉर्म मी पाहिला नाही, त्याच्यात भरला त्याच्यात जाऊन गेला. मग तकदीराला म्हणतात हे असं तकदीर खऱ्या अर्थानं ते तकदीर तुमच्यावर. आज मी सांगितलं प्रतिनिधी आहोत. संपूर्ण जिल्हा पंचायतीने दर्यापूर मतदारसंघाचे काय भविष्य आहे मी त्यांना सांगत असतो. मी तरी एकमेव असा तुमचा जो प्रतिनिधी म्हणून आतापर्यंत वागणूक केली. मी परराष्ट्रीय करार असतील, आंतरराष्ट्रीय प्रश्न असतील, या सर्वांवरही निवडणूक सर्व प्रश्नावरही निवडणूक असतील. त्याचबरोबर स्थानिक प्रश्नावर सुद्धा लढवण्यात आले. पण अनेक स्थानिक प्रश्न आहेत, पायाभूत सुविधा आहेत, मेळघाटचे वेगळे प्रश्न आहेत, तिथली बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्या सर्वांवरही जर आज नजर टाकलं तर आपल्याला तिथंच मालूम पडतं की जे काही 5 वर्ष अगोदरचे पूर्वीचे खासदार होते त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय किंवा इतर काही लोकांनी अशामुळे मतदारसंघाकडे लक्ष देण्यास वेळ अजिबात मिळाला नाही. त्यामुळे मग फिरलेली तसेच अनेक कामगारांनी तिथं आत्महत्या केली. त्याच्यामुळे त्याचा रोजगार गेला. पण आता बऱ्याचशा प्रमाणात नाराजी दूर झाली. माझी हात जोडून विनंती एवढीच आहे, जे काही नाराजी असेल शिवाजीराव बाकी मंडळी ती सगळी डोक्यातून काढून टाका आणि एका जीवाने एका ताकदीनं, कारण सर्वात मोठी जबाबदारी दर्यापूर मतदारसंघातली आहे, अंजनगाव तालुक्याची. मग शिवसेना असो, राष्ट्रवादी असो की काँग्रेस, एका दिनानं एका जीवानं आपल्याला फक्त 18 दिवस काम करायचं. दिवसाची नंतर का जे डोक्यासाठी काढून टाका. जे काही प्रकरण झाले, काही एखादं प्रकरण झालं असतं त्याच्यात दूरपर्यंत बळवंतरांचा काही संबंध नाही. हे आपण लोकांना समजून सांगायला पाहिजे. लोकांना सांगायला पाहिजे की बळवंतरांचा त्या प्रकरणातील नाही संबंध.
भाऊच्या अगदी दिवाच्या जवळ असलेल्या मतदारसंघात 15 वर्ष तुम्ही सगळ्यांनी भाऊची साथ दिली. आज मला नेहमी वाटते माझ्यापेक्षा भाऊ ही जास्त चांगली माणूस. पण तुम्हा सगळ्यांचं जे प्रेम आणि जो आदर आहे आणि मला सगळ्यांनी तुम्हाला यावंच लागते पाहिजे. मी म्हटलं चला माहीत काय सगळी आपली सोबत आपलीच माणसं आहे सिद्धूला मांडणार नाही. तुमच्या प्रेमामुळे तुमच्या आदरामुळे आज म्हणायचं तरी उमेदवाराची लढाई केली खरं म्हणजे लढाई आहे देश वाचवायचं. देशाला वाचवता आज सगळ्यात मोठी गरज आहे. त्याच्यामुळे आपल्याला उमेदवार देऊन लागणं त्याच्यापेक्षा महत्त्वाची गरज आहे. आदरणीय व्यासपीठ आणि सोबत बसलेले अति महत्त्वाचे लोक अति याच्यासाठी म्हणून मिळाली कारण तुम्हा सगळ्यांच्या हातात उद्याचं भविष्य आहे. आज आपल्या कुठच्या गरजा आहे खरं म्हणजे आपल्या शाळा सगळे जण मोठमोठे अधिकारी कलेक्टरी असो शिकलेले पहिले आपल्या सामान्य शाळेत महानगरपालिकेच्या शाळांना दुसऱ्या शाळांना पहिले